भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे आपल्या बरोबर आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रोच्या उद्घाटनाच्या निमित्ताने येणार होते, मात्र पावसामुळे मोदींचा दौरा जो आहे तो रद्द झालाय. मात्र कार्यक्रम अजून रद्द झाला नसल्याची माहिती मिळते. कार्यक्रम होईल की नाही यावरती प्रश्नचिन्ह आहे. नाही, आम्ही सुद्धा सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे तयारीमध्ये आहोत. आपल्याला माहिती आहे की गेले 5-7 दिवस भारतीय जनता पार्टी पुणे शहरातली सर्वच टीम मोदीजींच्या स्वागतासाठी आणि सभेच्या तयारीसाठी पूर्ण ताकदीनिशी सज्ज होती. परंतु आज अचानक म्हणजे काल आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या बैठकीसाठी कोल्हापूरला होतो. रात्री 3-3:30ला आम्ही आलो आणि आल्यानंतर सुद्धा आज सकाळपासून आमचे फोन्स, मेसेजेस सगळ्यांशी कॉर्डिनेशन चालू होतं. संख्येच्या दृष्टीने आम्ही पूर्ण तयारी केली होती की कितीही पाऊस आला तरी आमची तयारी आहे संघटना म्हणून. परंतु अचानक काही शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून असे निरोप चालू झाले. आपल्या माध्यमांनी सुद्धा काही बातम्या दाखवायला सुरुवात केल्यानंतर आम्ही खात्री केली तर PMOकडनं मोदीजींचा जो दौरा आहे हा रद्द झाल्याच्या किंवा पोस्टपोन झाला असं म्हणता येईल आपल्याला, की पुन्हा एखादी तारीख कदाचित होऊ शकते. आम्ही तर तयार आहोत. आम्हाला रात्रीतनं कधीही सांगितले की उद्या मोदीजी येणार आहेत, पुण्यात येणार आहेत आणि आपल्याला कार्यक्रम करायचा, तरी आम्ही संघटना म्हणून सज्ज आहोत. महायुतीच्या पण सर्व नेत्यांच्या बैठका झाल्या होत्या. पार्टी म्हणून आम्ही याची पूर्ण तयारी केली होती. आता कदाचित ते ऑनलाईन करतायत का पुन्हा एखादी तारीख देतात याची आम्ही खात्री करून घेतो. त्या जर ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रम झाला तर सध्या कार्यक्रमाची तयारी आहे, आमची पूर्ण तयारी. आम्ही आजही शहरभरात जवळजवळ 300 बसेसची व्यवस्था केली होती. आमच्या नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी, येणारी संख्या, कुठून किती संख्या येणार याचं नियोजन केलं होतं. आता आम्ही 12 वाजता 3-4 हजार प्रमुख कार्यकर्त्यांचा एक कॉल घेतलाय. 1,500 पदाधिकाऱ्यांची आम्ही भाजपच्या बैठक घेतली होती. त्यामुळे आमचं नियोजन आणि तयारी ही आहे. समजा असं ठरलं की 4 दिवसांनी पुन्हा दौरा होणार आहे तरी आम्ही या दौऱ्याच्या तयारीला सज्ज आहोत. म्हणजे आजचा कार्यक्रम मग होईल की नाही हे कधी स्पष्ट होईल? नाही, आज आता एक तर नक्की आहे की SP कॉलेजवरचा आजचा कार्यक्रम हा होणार नाही. तो कदाचित पुढे एखादी तारीख येऊ शकते किंवा त्या निरोपाची आम्ही ऑफिशियल निरोपाची वाट बघतो. पाहतोय की SP महाविद्यालयाच्या मैदानावरती जो कार्यक्रम होणार होता तो कार्यक्रम पुढे ढकललेला आहे. मात्र नियोजित दौऱ्याची तारीख जी आहे ती लवकर कळवली जाईल अशी प्रतिक्रिया धीरज घाटेंनी दिल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोन, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.